श्री गणेशाय नमः. कुंभ राशीच्या व्यक्तींना 2 ऑगस्ट 2026 पासून राहूने धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि हा काळ तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू करू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते आणि आर्थिक प्रगतीचे नवे दरवाजे उघडू शकतात. पण राहूचा स्वभाव अचानक बदल घडवणारा असल्यामुळे योग्य निर्णय घेतला तरच यश तुमच्या हातात होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की राहूच्या या परिवर्तनाचा कुंभ राशीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो. 2 ऑगस्ट 2026 पासून राहू धनिष्ठ नक्षत्राच्या प्रभावाखाली आला आहे. धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी मंगळ असल्यामुळे या काळात कृती करण्याची इच्छा, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा वाढू शकते. कुंभ राशीसाठी हा काळ स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा ठरू शकतो. ज्या व्यक्तींना अनेक दिवसापासून काहीतरी नवीन सुरू करायचे होते त्यांच्यासाठी ही योग्य वेळ ठरू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगले ऑफर मिळू शकतात. जर तुम्ही सरकारी, तांत्रिक, IT, व्यवस्थापन किंवा संशोधन क्षेत्रात काम करत असाल तर हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. पण अहंकारामुळे कोणाशीही वाद घालू नका. तुमचे काम तुमची खरी ओळख निर्माण करेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत होतील. नवीन भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय ऑनलाईन नेण्याचा विचार करत असाल तर हा काळ त्यासाठी अनुकूल ठरू शकतो. डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य वापर केल्यास व्यवसायात चांगली वाढ होऊ शकते. तंत्रज्ञान आणि ऑनलाईन क्षेत्रात लाभ मिळेल. कुंभ राशीचा संबंध नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि आधुनिक विचारांशी जोडला जातो. त्यामुळे यूट्यूब, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग, ऑनलाईन शिक्षण, सॉफ्टवेअर, IT सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, ई-कॉमर्स या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या कामाला मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात परदेशाशी संबंधित कामामध्ये प्रगती होऊ शकते. परदेशी कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. ऑनलाईन माध्यमातून परदेशाशी ग्राहक मिळू शकतात. ज्यांना परदेशात शिक्षण किंवा व्यवसाय करायचे आहे त्यांच्यासाठी ही सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात. व्यवसायात उलाढाल वाढू शकते. तसेच मोठा नफा दिसत आहे म्हणून जोखीम वाढवू नका. प्रत्येक आर्थिक निर्णय पूर्ण माहिती घेऊनच घ्या. या काळात तुमच्या विचारामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतो. पूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास वाढेल. मात्र आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यामध्ये फार कमी अंतर असते. त्यामुळे प्रत्येक निर्णय वास्तवाचा विचार करून घ्या. मित्रांनो, राहू तुम्हाला मोठी स्वप्ने दाखवेल, पण ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत, शिस्त आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा. नवीन संधी स्वीकारा आणि प्रत्येक दिवस स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी वापरा. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत या राहू गोचरातील सर्वात महत्त्वाचा भाग. 5 डिसेंबर 2026 नंतर होणारे बदल, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, मालमत्तेचे योग, करिअरमधील नवीन संधी आणि या काळात टाळावयाच्या 5 मोठ्या चुका. राहू हा असा ग्रह आहे जो अचानक बदल घडवतो. कधी तो आयुष्यात नवीन दिशा देतो तर कधी चुकीच्या निर्णयामुळे अडचणीही निर्माण करू शकतो. त्यामुळे या काळात प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेणे अत्यंत आवश्यक आहे. 5 डिसेंबर 2026 नंतरचा नवा टप्पा. 2 ऑगस्ट ते 5 डिसेंबर 2026 हा काळ स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि करिअरमध्ये मजबूत पाया घालण्याचा असेल. परंतु 5 डिसेंबर 2026 नंतर तुमचे लक्ष आर्थिक नियोजन, खर्च, बचत, दीर्घकालीन गुंतवणुकीकडे अधिक वळू शकते. या काळात अनेकांना परदेशाशी संबंधित काम, संशोधन, आयात-निर्यात, ऑनलाईन व्यवसाय किंवा मालमत्तेशी संबंधित संधी मिळू शकतात. अनेक दिवसापासून रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. जुने अडथळे हळूहळू कमी होऊ लागतील. या काळात तुम्हाला अनेक आकर्षक गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळू शकतात. शेअर मार्केटिंग, म्युच्युअल फंड, जमीन व्यवसाय, नवीन स्टार्टअप यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा वाढू शकते. पण लक्षात ठेवा, राहू आकर्षण निर्माण करतो, पण प्रत्येक आकर्षण गोष्ट फायदेशीर असेलच असे नाही. म्हणूनच कोणतेही निर्णय पूर्ण माहिती घेऊनच घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भावनेत येऊन पैसे गुंतवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. कमाई वाढेल पण त्यावेळी खर्चही वाढू शकतो. लक्झरी वस्तू, महागडी गॅजेट, अनावश्यक प्रवास यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचं बजेट तयार करा. कमाईचा काही भाग बचतीसाठी ठेवा. या काळात नवीन घर, फ्लॅट, जमीन, ऑफिस, वाहन यासंबंधी निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही अनेक दिवसापासून मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल
तर योग्य संधी मिळू शकते. मात्र कोणत्याही कागदपत्रे न तपासता व्यवहार करू नका. विश्वासार्ह व्यक्तीचा सल्ला घ्या. काही लोकांना नवीन पद मिळू शकते, काहींना परदेशी कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल, काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. विशेषतः IT, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, संशोधन, शिक्षण, डेटा आणि तंत्रज्ञान, सोशल मीडिया, ई-कॉमर्स या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना मोठी प्रगती होऊ शकते. या काळात उत्साहासोबत चिडचिडही वाढू शकते. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी वाद घालू नका. सहकाऱ्यांशी संयमाने वागा. घरामध्ये जोडीदारांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी शांतपणे संवाद साधा. एका क्षणाचा राग अनेक वर्षाचे नाते खराब करू शकते. या काळात टाळावयाच्या 5 मोठ्या चुका. घाईघाईने गुंतवणूक करू नका. मोठा नफा दिसत आहे म्हणून जोखीम घेऊ नका. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. शांत मनाने घेतलेला निर्णय अधिक योग्य ठरतो. नात्यामध्ये संशय निर्माण होऊ देऊ नका. विश्वास आणि संवाद कायम ठेवा. कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. लहान चूकही मोठा आर्थिक तोटा करू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. कमाईपेक्षा बचत अधिक महत्त्वाची आहे. मित्रांनो, राहू तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहे, पण त्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी संयम, शिस्त, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा. भविष्यासाठी आजपासून तयारी सुरू करा. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत राहू गोचरातील सर्वात महत्त्वाचा भाग, आरोग्य, प्रेम संबंध, वैवाहिक जीवन, कुटुंब, आध्यात्मिक उपाय आणि या संपूर्ण काळांचा अंतिम संदेश. राहू हा असा ग्रह आहे जो माणसाला मोठी स्वप्ने दाखवतो, नवीन संधी देतो आणि आयुष्याला वेगळी दिशा देतो. त्याचबरोबर तो मनामध्येही अस्थिरता, घाई आणि चुकीचे निर्णय घेण्याची प्रवृत्तीही वाढवू शकतो. त्यामुळे या काळात बुद्धी, संयम आणि योग्य नियोजन हेच तुमचे सर्वात मोठे असेल. या काळात कामाचा ताण वाढू शकतो. सतत नवीन प्रोजेक्ट्स, व्यवसाय, प्रवास किंवा आर्थिक नियोजन यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. विशेषतः झोप पूर्ण न होणे, डोकेदुखी, पचनाचे विकार, ॲसिडिटी, तणाव, रक्तदाबातील चढ-उतार अशा छोट्या समस्या जाणवू शकतात. वेळेवर जेवण करा. भरपूर पाणी प्या. दररोज किमान अर्धा तास चालण्याची किंवा योग प्राणायाम करण्याची सवय लावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य वैद्यकीय सल्ला घेणे नेहमीच हिताचे असते. या काळात कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला वेळ कमी मिळू शकतो. यामुळे काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. लहानशा गोष्टीवरून वाद वाढवू नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नात्यात संशय निर्माण करू नका. जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन ओळख ही होण्याची शक्यता आहे, पण फक्त आकर्षण पाहून निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि कुटुंब समजून घेण्यासाठी वेळ द्या. या काळात कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. घरातला एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्यावर सोपवला जाऊ शकतो. पालकाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. भावंडाशी चांगले संबंध ठेवा. घरात शुभकार्य, घराची दुरुस्ती, नवीन वाहन किंवा मालमत्तेचे नियोजन होऊ शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मात्र यश मिळाल्यानंतरही नम्रता सोडू नका. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी डिजिटल माध्यमांचा अधिक वापर करावा. ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारल्यास व्यवसायात चांगली वाढ होऊ शकते. परदेश ग्राहक किंवा नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. पण व्यवसायात कोणताही मोठा करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, डिजिटल मार्केटिंग, डेटा, भाषा किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. मोबाईलवर वेळ वाया घालवण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. हे उपाय श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरेनुसार आहेत. त्यांना निश्चित परिणामाची हमी म्हणून न पाहता मानसिक आधार आणि सकारात्मक वाढवणारे आचरण म्हणून स्वीकारा. मंगळवार आणि शनिवार श्रद्धेने हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे मनातील भीती आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होऊ शकते. दररोज किंवा सोमवारी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करावे. पक्ष्यांना धान्य टाका. गरजू लोकांना मदत करा. वृद्ध व्यक्तींची सेवा करा. आई वडिलांचा आदर करा. दान करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नका. मित्रांनो, राहू तुमच्या आयुष्यात मोठ्या संधी घेऊन आला आहे, पण संधी ओळखण्याची दृष्टी, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि सातत्याने मेहनत करण्याची तयारी हीच तुमची खरी ताकद आहे. रागावर नियंत्रण ठेवा. घाई करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. 2 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेला राहूच्या धनिष्ठा नक्षत्रातील प्रवास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, व्यवसाय, तंत्रज्ञान, आर्थिक प्रगती आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा काळ ठरू शकतो. 5 डिसेंबर 2026 नंतर आर्थिक नियोजन, खर्चावर नियंत्रण, परदेशाशी संबंधित संधी आणि मालमत्तेचे विषय अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. या संपूर्ण काळात संयम, शिस्त, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार ठेवणाऱ्या व्यक्तींना या गोचराचा अधिक लाभ मिळू शकतो. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याची जबाबदारी आपल्या कर्माची असते.
योग्य निर्णय, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचार यामुळेच यशाचा मार्ग खुला होतो. जर तुमची कुंभ रास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय शनिदेव किंवा ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि ज्योतिषाविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. नमस्कार.